नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कॉर्न पकोडा किंवा मक्याची भजी। खूप टेस्टी रेसिपी आहे आणि झटपट बनते। पावसाळा सुरू आहे तर भजी खायला सर्वांनाच आवडते। तर आज आपण कॉर्नची एकदम कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मी इथे 3 मक्याची कणीस घेतलेले आहेत। मका आपल्याला काढून घ्यायचे आहे। खूप कोवळे कणीस आहेत। चाकूच्या साहाय्याने आपल्याला मका काढून घ्यायचे आहे। झटपट निघते ही। मका आपण काढून घेतलेली आहे। आता थोडीशी बारीक करायचं आहे। हाताने स्मॅश करायचं आहे। गोळे असल्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायची काही गरज नाही, हाताने होते। आता यामध्ये आपण 1 वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपली भजी ही एकदम कुरकुरीत होतात। लाल तिखट आणि एकदम थोडंसं मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। धनेपूड, कोथिंबीर, मीठ, हळद। जास्त साहित्य नाही लागत। अतिशय कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये हा पकोडा तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं। पीठ जर आपण जास्त पातळ सैलसर केलं तर आपली भजी ही मऊ होतात, पण आपल्याला इथे मऊ भजी करायची नाही, आपल्याला एकदम कडक करायची आहेत। म्हणून आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पीठ। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे करायचं आहे। चला तर मग आता तळून घेऊया। तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता भजी सोडूया। खूप सोपी रेसिपी आहे, खायला खूपच टेस्टी लागते। नक्की बनवून बघा। पावसाळ्याचे दिवस आहेत। थोडेसे कडक तळून घ्यायचे आहेत आपल्याला। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवर आपल्याला कडक करून घ्यायचे आहे। काढून घेऊया। आपली भजी खूप छान कडक झालेली आहे। सर्व भजी काढून झालेले आहेत, बघू शकता। खूप टेस्टी होतात आणि झटपट बनतात। काहीच वेळ लागत नाही। खायला खूप टेस्टी लागतात। नक्की बनवून बघा। खूप छान अशी कडक झालेले आहेत। अजिबात नरम झालेले नाहीत आपले।
व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी. धन्यवाद.